आज बघूया दुधी भोपळ्यापासून तिखट पुरी कशी बनवायची। इथे मी भोपळा घेतलेला आहे, कोथिंबीर, जिरेपूड, हिरवी मिरची, लसूण, इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत, हळद आणि मीठ आणि गव्हाचं 1 कप पीठ घेतलेलं आहे। इथे आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेऊया। यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, मिरची व्यवस्थित कुटली जाईल। ही माझी हिरवी मिरचीची पेस्ट रेडी आहे। आता दुधी भोपळ्यावरची साल काढून घेते मी। व्यवस्थित देठ काढून कट करून घेते। आता याला आपण खिसून घेऊया खिसणीने। ते खिसून झालेलं आहे। आता हा खिस साईडला काढून घेते मी प्लेटामध्ये। आता गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये खिसलेलं दुधी भोपळा, हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेतले। त्याच्यामध्ये जिरेपूड टाकून घ्यायची, तीळ, हळद पावडर टाकून घेते थोडंसं, आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। कारण की मीठ आपण हिरवी मिरचीचं पेस्ट करत असताना पण त्यामध्ये टाकलेली होती, त्यामुळे व्यवस्थित बघून तुम्ही मीठ टाकू शकता। इथे कोथिंबीर टाकून घेतले। आता मी हे पीठ मळून घेते व्यवस्थित। जास्त पाणी नाही टाकायचं, कारण भोपळ्याला पण पाणी सुटतं जास्ती, त्यामुळे इथे व्यवस्थित। आता इथे माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, हे बघा। इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तर व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये पुऱ्या तळून घेऊया आपण। तेल चांगलं कडक होऊ द्यायचं गरम। तेल चांगलं गरम केल्यानंतरच पुऱ्या फुगतील व्यवस्थित। काढून घेते मी। आणखी राहिलेल्या पण याच्यामध्ये तळून घेते पुऱ्या व्यवस्थित।
हे फ्राय झाले, काढून घेते. हे बघा, रेडी आहे आपली रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर